जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपाची संघटना मजबूत करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी दिलेत। वसंत विहार येथील मंदिरात जानका देवीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार केळकर यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपा 9 जागांवर लढली होती, त्या सर्व जागा भाजपानं जिंकल्यात। त्यामुळे भाजपाच्या जिल्ह्यात 100% स्ट्राईक रेट झालाय, तर शिंदे गटानं 7 जागा लढवल्यात, परंतु त्यांचे 6 आमदार निवडून आलेत। त्यांच्या स्ट्राईक रेट भाजपापेक्षा कमी आहे। या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय, त्या जोरावर पक्षाची संघटना मजबूत करून पक्षाची ताकद वाढवायची, त्या दृष्टीनं पक्षाची वाटचाल सुरू झाली। जिल्ह्यामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या 6 महापालिका आहेत। त्यापैकी नवी मुंबई आणि मीरा रोड या महापालिकात भाजपाचा महापौर होता। कल्याण डोंबिवलीमध्ये युतीची सत्ता होती, परंतु ठाणे महापालिकेत भाजपाचा महापौर झाला नाही। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर बसवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं आमदार केळकर म्हणाले। आम्हाला न भूतो न भविष्यती असं यश मिळालंय, त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील भाजपाची संघटना मजबूत करणं, भाजपाच्या जागा वाढवणं यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल, असंही केळकर म्हणाले।